तर दीपालीचं चाललंय झाडण्याचं काम. कारण नंतर मग शेळ्या चारायला गेलेल्या येत असतात, मग त्या 2 शेळ्या बांधणार आणि पण दुकानाच्या समोरचं आणि हे संध्याकाळी पण सायंकाळच्या टायमाला दीपाली झाडून काढीत असते. तर बघा सूर्यकडं मावळायला गेलेलं तसेच इथं करडं बांधलेत. तर आत्ताच काय केलं माहिती का, मी पण असं केलं की आत्ता सध्याला इथं एक पपई पिकलेली होती, तर ती मी मस्तपैकी तोडली. आत्ता नाही का इथं होती एक, तर अशी मस्त लाल पिकली होती. काल परवाच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, तर एक पपई तोडली होती ती इकून टाकली दीपालीनी. ती इकली ना, पुन्हा आज एक सापडली. आता ही घरी खायच्या, ही इकायची नाही, आहे का नाही? ही आपल्याला ठेव, हा घरगुती व्हाईन विराजला आपल्याला खायला. सूर्य बघा ना कसा पार तिकडे मावळ्याला दिसायला लागला. हा घे ना आवरून घे ना, म्हणजे पायला मळ नाही लागा म्हणून बुटन बिटन पार खेकार नाही लागा म्हणून तोंडन. हाय पार आता किती वाजले दिवस आज 5:30 वाजले. 5:30 वाजल्यात. पण मला एक म्हणायचंय की यार आम्ही कधी तोंडाला लवकर क्रीम लावित नाहीत, कधी तोंडाला रुमाल बांधित नाहीत, असं आम्ही काळं पडतो पांढरं पडतो कधी नाही. अहो टाइम काम आणि टाइम भेटाना. पण बाया माणसाचं लेडीजचं लईच अवघड आहे. ते नटणं खटणं तोंडाला ते सॉक्सन बुटन बिटन उरलं नाही पाहिजे हे नाही. आणि मी फक्त कानटुपी घालतोय आणि कधीच तुमचं काय आता काय राहिले केस पिकलेत. झालं आता ही पांढरे झाले, आता वय झालं काळा नाही राहिला केस. हा पांढरे शिपीत होऊन बसलंय. होतच असतंय होणार आहे ते ओरिजिनल आहे. शेवट काळं केलं तर अजून कवर काळं करते. सगळ्याचेच आता पिकायलाच पिकायलाच लागली. आता कसं आहे, तू तर डोक्याला अजून काळं लावती मला माहिती, थोडं मेहंदी नाही लावीत पण लावतीच बरेच जण नाही का. मी अजून काळं केलेलंच नाही तसं नाही का. तर चला आई चमकते चांगली पांढरे केस, घी जाडून घी तोवर मी ही ठेवून येतो घरात. चला आनंदीचा जीव आहे ना माझ्यापाशी आल्यावर लय मोठा होतो. आता घरात होती आणि आम्ही दिसलो, अयो अयो बाहेर खेळायला किती मजा वाटते तिला, लय आनंद. विराज विराजचं चाललंय सायकल खेळणं आणि आनंदी एकदम खुश. दीपालीचं चाललंय कचरा भरायचं काम, अजून झाडून काढले तर कचरा वगैरे संध्याकाळची साफसफाई असती. पण आपण संध्याकाळी काय हिडू काढत नाही. बघा सूर्य एकदम मावळायला गेलाय, तर संध्याकाळच्या टायमाला आपण काय हिडू काढत नाही. म्हणजे मी नसतो संध्याकाळी जास्त करून, पण आज मी असं ठरवलं की दीपालीचा आज हिडू काढायचा संध्याकाळचा. असे 5 वाजता 5:30 वाजता काय काम चालू असते दीपालीचं. दिवसभर काम करून सुद्धा पुन्हा हिडू पण बनवायला मदत करते नाही का. हिडू पण काढतीये, काम पण करतीये, पोरं पण सांभाळतीये. ते विराज बघा आता सायकल खेळत होता, आता माती खेळतोय. आता विराज काय ऐकत नाही. विराजचं ना लय अवघड आहे. विराजला म्हणून फोपाटा खेळू नको उलत आहे, तर तो जास्त खेळून झालं का. आता एवढं करतात का विराज. आता बालवडीतून आला ना तर त्यालाच एकदा सांभाळावं लागत आहे. बघा विराज कसा उड्या हाणतो. विराज काय चाललंय तुझं. हाय कर बाय कर. तू काहीच करीना हाय बाय आज काहीच करीना. आज आनंद आहे निस्ता उड्या हाणतोय. चला आता दीपाली मॅडम पोहून आले. आता कचरा भरून टाकला थोडासा आणि आता थोडस कचरा जाळायचं काम चालू आहे संध्याकाळी. तर आज काय दीपाली मॅडम वरच निसता कॅमेरा आहे. आज काय चाललंय तिच दाखवणार आहेत आम्ही, आहे का नाही आनंदी. तर बघा दिवसभर असंच काम असं रोज 4-5 वाजता हायची नाही का. मला आज काय असेल ते दाखवायचाच प्रयत्न करायचा आहे. बघा सूर्य कसा मावळा एकदम सुंदर असा वाटतोय. विराज पण आलाय तिकून बघा पळत. तर हे बघा संध्याकाळचं अशा टायमाला आपलं कसं असतंय, किती सुंदर वातावरण झालं इकडे बघा. सूर्यप्रकाश पडलाय ना त्या साईडला एकदम मस्त आणि सुंदर असं वाटतंय. तर कसं एकदम शांत वाटतं. येता जाता वाटाच्या कड्याला आपलं दुकान असल्यामुळं बऱ्यापैकी कुणी ना कुणी येतंय सध्याला नाही का. तर दुकान बघता दीपाली किती काम करते, म्हणजे हे एक नवलच आहे का नाही. हा तरी शिलाई कामाचं बी चालू आहे दीपालीचं, रानातलं चालू आहे, किराणा दुकानाचं चालू आहे, सगळे कामं चालू आहेत. तर संध्याकाळचं बघता आनंदी पण कशी आईकडे जायची म्हणती, याडवून करती. आनंदी मम्मीकडे बघती तिच्या. क्यूट आनंदी बघा, क्यूट आनंदी. थंडी पण वाजायचा टाइम झालाय संध्याकाळचा आणि असं शेकलो एकदम मस्त आणि सुंदर असं वाटतं. बरं वाटतं का दीपाली जरा शेकापाशी उभा राहिलं. कुठं चालला विराज
बोराला जाऊ नको, घराला आवडते म्हणजे बोराला नको जाऊ, इकडे ये, चल पटकन. शेळ्या पण आल्यात. तर बघा संध्याकाळच्या टायमाला कशा अशा शेळ्या वगैरे येतात. तर आता सगळ्या शेळ्या यायला लागल्या. त्याच्यात आमच्या 2 शेळ्या आहेत. तर आमच्या 2 शेळ्या येत्याला आता आणि ते दीपाली बांधणार आहे. विराट चल इकडे ये. तर दीपाली आल्याला शेळ्या बांधणार आहे का नाही. काय दाखायचं आज दिवसाचं रुटीन? रुटीन माझं कामाचं म्हणजे 5 वाजल्यापासून. फक्त आज गिरायकाला तुम्हीच नाही तर ह्या तुमच्या जागा मीच असते रोज. हा गिरायक देऊन सगळं काम करून देऊ मी तिथं दुकानाला मीच असते. तूच असते ना. हा हा ही लेकरं ती मीच बघत असते. हा हा दुकाना मीच चालवत असते. हा हा. तर शेळ्या आल्या तर बांधून घ्यावं लागेल. आणि इकडे शेळ्या पटकन ये इकडे घेऊन. फार शिळी तिकडे पलीकडे गेली. कशी आनंदी बसली. आनंदी एकटीच खेळते. आनंदी काय चाललंय आनंदी? लागत आहे तर आनंदी खेळती. तर दीपाली कुठे गेली काय एवढ्या शेळ्या बांधून? दीपाली शेळ्या बांधल्या कुठे गेली? करड सुटती होय. असं होय. मी म्हणतो कुठे कुठे दीपालीच्या मागचे आज मी. मॅडम काय करतात? करड सोडले होय. सोडले होय. शेळ्या बांधून घेतल्या तोवर. कारण काय झालं मी दुकानात गिरायक आलं तर मी दुकानात गेलो तोवर दीपालीने शेळ्या बांधून घेतल्या नाही का. तर मग दुकानात गेल्यामुळे दुकानाला गिरायक दिवस तर दीपालीने शेळ्या बांधल्या आणि करड बी सोडले. तसंच आनंदीला पण आता मी उचलून घेतो. आनंदीला असं सोडलंय ती पळती कुंकड बी दाखा रांगत रांगत. आणि विराजचं काही ना काही खेळणं चालूच आहे. तो काय ग बसत नाही. सायकल आणि चप्पल 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 सायकल ठेवी जाण ती पा तोंडात घालते काही बी. तिला काय कळतो तुझ्याकडे यायला लागली तो जामदर पड ना ती पडल ती पळल गाडी पुढं. तर तिकडं चाललंय JCB आणि ट्रॅक्टर आणि त्याच्यात लागलं होतं गाणं. गाणं लागलं दीपाली म्हणत होती कोणतं तरी गाणं. कुठे दीपालीचं चाललंय भांडे घासायचं. काय होतं गाणं कोणाच ठाऊक आहे का नाही. हा चाललंय भांडे घासायचं काम दीपालीचं. दीपाली किती भांडे घासून. तसंच बघा कसं विराज कसा आनंदीला खेळवितोय तोवर. आनंदीला बसलोय पुढं गाडी घेतोय मागं पुढं. खुश होती आनंदी एकदम हसती. खेळू वाटतं आनंदीला गाडी. बसतो आता खुर्ची इथं तुम्हाला दीपालीचं काय चाललंय दाखवतो आता. तर दीपालीचं चाललंय आता सध्याला सगळं आवरलंय ना. आता मेकअप चालू आहे म्हणजेच आनंदीचा मेकअप विराजचा मेकअप हातपाय तोंड धुतलंय संध्याकाळचं. कारण काय होतं दिवसभर रानात गेल्याच्या नंतर नाही का दुपारी रानात गेले ते सगळे. तर थोडंसं थंडीमुळं उलत आहे बी त्यामुळं पावडर आणि काय लावलंय अजून ती बॉडी लोशन बघावं लागत आहे. संध्याकाळच्या टायमाला किती जण आलेत बघा ना. विराजन बघा ना आनंदीला खेळवायला किती जण आलेत. सगळे खेळू येतात. ए भांडण करू नका. भांडण नका करू कुणी. नाही हानीत ती नाही हानीत. हा नाही कुणी हाण नका एकामेकाला. आणि मस्त आनंदी बरं खेळा. तर आजच्या दिवसाचं सगळं दाखवायचं. दीपालीचं काय चाललंय दाखवायचं. चला बुट करा पटकन. हा चला करड बांधा आता. करड काय होते करड सगळे आहेत ना सोडल्यामुळं घरात जायला लागले. आता घरात बी जाते आणि झाडाचा पाला पण खायला लागले. विराज ऐकत जा जरा ऐकत जा. विराज पण लई अड्याम करतो. लई सांगा लागतंय समजून. हे कर ना दीपा घे ना करड. आतमध्ये बांधायचे का आता. बर 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 का ग कधी आली शाळेतून? आत्ताच. बर आलू घेतलंय करडू. करडू घेतलंय म्हणलं. टाकात मध्ये ये लय पळत आहे आगावी. चल वात चल वात. अरे लागन हळूच हळूच हिला ह्याला हिला योग्य. अरे लयच आगाव झालं यार पळालं दुसरं अवघडच आहे घासाचं. धर धर टंगड धर हळूच 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 हळूच. राग नको कडू दम्मानी त्यांना कळत नसतंय. चला आता कल्याणी चालली घरी. ह्या साईडला 2 शेळ्या आपल्या. तर आज काय दीपाली मॅडमचं काय चाललंय दीपाली मॅडम? चला टपकन आता गहू पण थोड्या दिवसात 2 आठवड्यात काढायला. दीपाली लय काम आहे. नंतर ह्याच्यात गहू भरून ठेवायचा आहे का नाही. टाकला घास लय जीवला का शेळ्या तुझा. हा 2 आहेत का. बर
चला आता बाय बाय करूया एकदा बरं पटकन आता. चला तर आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच आहे. सगळ्यांना बाय हा बाय. काय म्हणायचं नवीन कुणी असेल तर लाईक सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. हा म्हणजे असेच व्हिडिओ पुन्हा बघायला भेटतील. भेटतील. तर इथं काय चाललंय खेळ कुणाकडे जाती आनंदी सगळे बोली तिथं कुणाकडे जाती बघायची. आनंदी जाती कुणाकडे बघायचंय. बोलवा सगळे बोलवा कुणाकडे जाती बघू. हात ना लावायचा तुम्ही हात नका लावू. आनंदी इकडे ये, चल माझ्याकडे चल. आनंदी नाही दादाकडेच गेली लय हुशार आहे. आता कुणाकडे जाती बघू. आता कुणाकडे जाते आनंदी बघू आपण. हा तर आता आनंदी कुणाकडे जाणार आहे बघू आपण. त्याच्या आईकडे जायची काय की सगळ्याला सोडलंय ना आई ओळखली आता आईकडे जाते का काय. तुम्ही थांबा इथं. चालली आनंदी चालली. दीपा खडेत पुढं खडेत. लेकराला आपली आई ओळखत असती. आईशिवाय पर्याय नाही. बघ कसं हसतंय मला दाखव एकदा कसं हसतंय बघू ना आनंदी. बघा एवढ्या जणाकडे कुणाकडेच नाही गेली. आरूकडे नाही गेली विराजकडे गेली थोडी. तर आपले माणसं ओळखीत तसेच दीपालीकडे बघू ना कशी हसती कशी हसती.